मित्रांनो, मैत्रिणींनो, या चहा पराठे खायला तुम्हाला देतो. चहा पराठे एकदा आपण पोळ्याचा पराठा टाकला होता का? नवीन नवीन चॅनल सुरू केलं तेव्हा. राम राम. शोभा ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. हाय हॅलो सोडा आणि राम राम बोला. तर चला ठीक आहे मैत्रिणींना, माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुमच्यापर्यंत मी असेच नवनवे व्हिडिओ टाकत जाईन. आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांचे लाख लाख धन्यवाद मानेन. ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं तुमचेही लाख लाख धन्यवाद मानेन. आणि माझे डेली ब्लॉग येत नाहीत मैत्रिणींनो. रोज ब्लॉग टाकायला मला ना व्हिडिओ एडिट करायला टाईम भेटत नाही. त्याच्यामुळे माझे व्हिडिओ एक दिवस आड करून येतील. मला ना दुकान सांभाळून घर सांभाळून दुकान आणि यूट्यूब एवढे कामं करते मी. तर त्याच्यामुळं व्हिडिओ एडिट करायला टाईम भेटत नाही. यूट्यूबवर काम करणं सोपं नाही, जे करतं त्यालाच माहीत राहतं. आतापर्यंत माझ्या ठिकाणी जर कोणी दुसरी बाई असते ना मैत्रिणी, तुम्हाला मी सांगते तर कवाचा चॅनल सोडून दिला असतं. 1.5 वर्षापासून काम करते तरी अजून माझं चॅनल मोनोटाईज झालेलं नाही. होईल आता माझे सबस्क्राईब झालेले 1383 मैत्रिणी, 1383 सबस्क्राईब झालेले आहे. आणि वॉच टाईम झालेला आहे माझा 2745 घंटे. आता मला थोडंसं 250 घंटे कमी आहे यूट्यूब चॅनल मोनोटाईज व्हायला. तर माझे व्हिडिओ नक्की बघा जा आणि मला सपोर्ट करा. आणि तुम्हाला कसे व्हिडिओ लागते ते पण मला सांगत जा मैत्रिणींनो. खूप कष्ट करते, खूप मेहनत करते, तुमच्यापर्यंत काही ना काही पोहोचवायचा प्रयत्न करते. तुमचं प्रेम माझ्यावर असंच राहू द्या. माझं प्रेम तुमच्यावर आहेच आहे. तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली झालेले आहे, माझे जे बी व्हिडिओ बघतात ते. तर चला ठीक आहे मैत्रिणींना, आता ना कामं वगैरे आवरून झालेले आहे. आता मला बटाट्याचे पराठे करायचे. बटाटे उघडून ठेवले, भांडे घासले आणि आता किचन वाटा थोडासा पुसून घेते. तर चला आता वरती जायचे मला सूर्यनारायणाला पाणी घालायला. वरून आले का मग आपण बटाट्याचे पराठे करू. आणि मैत्रिणी मी चेहऱ्याला ना काहीच लाईट नाही. आता काल मला अजून एक पोरगी विचारू लागली, म्हणे तुम्ही काकू चेहऱ्याला काय लावता? आमच्या सोसायटीमध्ये 2 पोरी राहतात, त्या मला आता भरपूर दिवसापासून कायमच विचारतात, मावशी तुम्ही चेहऱ्याला काय लावता, चेहऱ्याला काय लावता? काल बी एक मुलगी विचारू लागली, माझं गिऱ्हाईकच आहे म्हणजे, तर दुकानावर विचारू लागली तुम्ही चेहऱ्याला काय लावता? मी चेहऱ्याला काहीच लाईट नाही मैत्रिणींनो, काहीच नाही लाईट. साबणसुद्धा लाईट नाही मी चेहऱ्याला. साबण नाही, तुमची फेरान लावली नाही, तुमची पाऊस क्रीम नाही, तुमचं पावडर नाही, काही लावत नाही मी चेहऱ्याला. सूर्यनारायणाला पाणी घालायला ना मला वरती यावं लागतं मैत्रिणींना. गॅलरी माझी ह्या साईडनं पडते, सूर्यनारायण दिसत नाहीत. आणि सूर्यनारायण आपल्याला एवढा प्रकाश देते तर आपण त्याच्या बदले त्यांना काय देतो? तर एक तांब्यावरून पाणी दिलं पाहिजे रोज. खूप चांगलं जीवनामध्ये आपल्या. खूप पाऊस येतोय, बाहेर पावसाचं वातावरण झालं आहे आणि बारीक बारीक थेंब पण चालू आहे मैत्रिणींना. खूप कार लागते मैत्रिणींना. पाऊस चालू आहे बाहेर, बारीक बारीक तेव्हा पाऊस यायलाच पाहिजे. तर बघा इकडं हे असं आहे, इकडं छान मस्त असं मोकळं पटांगण वगैरे ना हवा. कारण रोडवर आल्यामुळं ना इकडून हवा येते, तर गरम व्हायचं नाव नाही, काहीच नाही. आणि कसं राहतं इकडून साईडला बिल्डिंग वगैरे घरं झाले तर मग हवायला अडचणी येते. वारं वगैरे. गॅलरी राहिली आवरायची, गॅलरीमध्ये झाडं वगैरे लावायचे, कुंड्या वगैरे आणायचे. बघू शकता बघा, हे पहिलेच होत्या, वरती राहायचे नाही, पहिलेच होतं. मला मातीच्या कुंड्या आवडतात मैत्रिणी, प्लास्टिकच्या आवडत नाहीत. प्लास्टिकच्या कुंड्याने अशा नंतर पांढऱ्या शिपत पडायच्या आणि त्या कशा तरी दिसतात. तशा मातीच्या ना चांगल्या राहतात आणि छान मस्त. ती मातीची कुंडी बघा, ते महादेवाला फुलं वाहतात ना, त्याचं त्याला फुलं पण आले. त्याच्यात मी आता कढीपत्ता लावणार आहे. ही भरणी नाही प्लास्टिकची काढून टाकणार आहे. मला प्लास्टिकच्या भरण्या अजिबात नाही आवडत. दुसऱ्या भरणीत लावून कुंड्या आणल्या का, आता नाशिकला गेले का मी नाशिकवरून कुंड्या आणणार आहे. हे तुळशी इंद्रावून मला ना गिफ्ट आले वास्तुशांतीला. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, असं आहे बघू शकता. खूप छान, खूप म्हणजे खूपच छान मैत्रिणींनो, खूप म्हणजे खूपच छान. इतकी हवा येते तुम्हाला मी काय सांगू. आता हे दरवाजा बंद करावं लागतं मला कायम, नाही तर इतकी भरा हवा. कारण रोड आला आणि इकडून तिकडून ते मोकळे, त्याच्यामुळे ते मोकळे असल्यामुळे तिकडून इकडे हवा येते अशी. बघू शकते ते. तर काही प्रॉब्लेम नाही, हिवाळ्यात नाही, पावसाळ्यात नाही. तर चला ठीक आहे, अजून गॅलरी आवरायची. फक्त आता गॅलरीच राहिली, बाकी आवरत आले सगळं. ते असं दरवाजा बंद करून घ्यावं लागणार आहे. किती थंडी वाजायला लागली, इतकं वार यायला लागले मैत्रिणी. मी ना आता पराठे करते बाई. हवा दीपकने ना बेडरूममध्ये खिडकी उघडी ठेवली, इतकी हवा आली बाई. इतकं गार तुम्हाला काय सांगू. बंद करायची ना त्याने, त्याच्या बेडरूमची खिडकी बंद नाही केली, तशीच चालू ठेवून गेला. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो,
आता मी पराठे करते, कपडे धुवायचे, कपडे भिजत घालायचे, खूप काम आहे बघा. आता बघू शकताय बघा, आमच्या दीपकने चालू केला असेल नळ, बघितला ना बघा, पाहिजे ना. हे असे कामं आपल्याला सगळे कामं करायला लागते. तर त्यांच्या भरोशा बसून काही चालत नाही मैत्रिणींनो, पोरस्वरांच्या. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, मी आता पटकन पराठे करते, खूप उशीर झाला. पराठे मस्त छान खमंग होते. तर चला ठीक आहे, आधी तयार करून घेते, नंतर तुम्हाला दाखवू. आपल्याला आता बटाट्याचे पराठे बनवायसाठी बघा, मी ते पीठ मळून घेतलं. पीठ मळून असं झाकून ठेवलं तर असं चांगलं मुरल्या जाईल. त्याच्यानंतर बटाटे उकळून घेतलेले. आता आपल्याला बटाटे त्याच्यात टाकायचे, कोथिंबीर, हिरवी मिरची कापून घेतली छान, हिंग टाकणार थोडंसं. त्याच्यानंतर हळद टाकायची थोडीशी. आणि दीपकला पराठे, त्याला नाश्त्याला सकाळी ना पराठे द्या करून. आता कसे कसे घ्यायचे, फ्लावरचे, मुळ्याचे. आता कांद्याचे आवडत नाहीत त्याला, कांद्याचे मी करून खाते, त्याला नाही आवडत. तर त्याला असे पराठे द्यावं लागतात करून. मग पराठे करायचे खूप टाईम जातो. बेल वाजली, दीपक आला. मैत्रिणीनं नाही बटाट्यामध्ये ना मी ना कांदा कापून टाकला नाही, कांदा कापून टाकायला पाहिजे होता. इतके छान खमंग लागते तो पराठे, बारीक कांदा कापायचा. आणि दुसरी गोष्ट मैत्रिणीनं, मी पोरांना लहानपणापासूनच अशी सवय लावलेली पौष्टिक खायची, त्याच्यामुळं ना बाकी त्यांना ते काही दुसरं आवडतच नाही. तुमचा वडापाव म्हणा, तुमचे समोसे म्हणा, आणि दीपकला आवडतच नाही, कारण सवय लावलेली नाही लहानपणापासून. त्याला ते उपमा वगैरे बी हे बी नाही चालत. मग त्याला चालतं इडली सांबार डोसा. पण इडली सांबार डोसा वगैरे करायला किती वेळ द्यावा लागतं, असं माझ्याकडे वेळ नाही राहत. बघा पराठा किती छान झाला, खमंग चवदार, वाटाणा खायला असा झाला मैत्रिणींनो. तर चला ठीक आहे, त्याला ना पराठ्याबरोबर चहा लागतो. आता इकडे चहा ठेवला. आणि एकदा ना मी नवीन रेसिपी टाकायची एका बाईची मला कमेंट आलेली होती, म्हणे पराठ्यासंग चहा खात नाही, चहा संग पराठा नाही, खारी बिस्किट वगैरे सगळं चालतं का, पराठा का नाही चालत. या चहा पराठे खायला तुम्हाला देतो. चहा पराठे एकदा आपण मुळ्याचा पराठा टाकला होता का, नवीन चॅनल सुरू केलं तेव्हा एका बाईची कमेंट होती की चहा पराठा खायचा नाही. पंजाबला चहा पराठेच खातात पंजाबी लोक. ते तर आहे, पण मग चहा बिस्किट खातो, चहा खाली खातो, मग चहा पराठा खायला काय अडचण आहे, मला हे म्हणायचंय. तर ती कमेंट चहा हा आपल्या दुकानात ठेवलेला, आपण मदत करायचं आकडे ये सगळं. आमचं असं आहे, आम्ही ना एखाद्याला जवळ घेतलं कारण आमच्या बाकरासारखं जीव लावतो. मग ते आम्हाला कोणी धोका देऊ, ते आमच्याकडून निघून जाऊ, काय करू, खाऊन तो कसं झालंय ते सांग. अरे सगळ्याला काही तर मैत्रिणींना मी सांगते, नवीन मी यूट्यूब चॅनल चालू केलं होतं तेव्हा ना मुळ्याचे पराठे केले होते. तर एका वेळेची कमेंट होती मला की चहा पराठा खायचा नाही, चहा पराठा खायचा नाही, बरोबर आहे. मग चहा खारी खातो, चहा टोस्ट खातो, चहा बिस्किट खातो, मग चहा पराठा खायला काय अडचण नाही. तर चला ठीक आहे, कसे झाले पराठे मग काय आमच्या पोरगा बघा दिसतं काय गावात लागतंय पराठे खायला. पराठ्याचं हॉटेल टाकायचं का, सकाळी सकाळी नाश्त्याला पराठे, एक नंबर झाला पराठा. नाक करते काय, यावाच लागतंय पराठे खायला. त्या दिवशी साबुदाणा एक नंबर झाला. हा का नाक करते काय, यावाच लागतंय बटाट्याचा पराठा खायला. तर चला मैत्रिणी, दीपक आता ना पराठे खाऊन जाईल. 2-3 वाजता जेवण करत नाही, मग त्याच्यामुळे आता ना पण मग लई पसारा होऊन जातं. किती पसारा बघा, ते पसारा आता हे आवडायचा, नंतर स्वयंपाक करायचा, भाजी चपाती. आता चपातीचं ते पीठ मळून घेतलं, याच्यातच करणार आहे, पण भाजी करायची. मी सारा पसारा होऊन जाता, भरपूर कामं राहतं अजून. तर चला ठीक आहे, मी पण थोडीसा पराठा खाऊन. मैत्रीण मी असं का म्हणले, कोणाला किती जीव लावला तर काहीच नाही. आता ते ना आपल्या दुकानात कामाला ठेवलेले 2 महिने झालं, त्याला आहे 10,000 रुपये महिना. आणि त्याला काटा मोजता येत नाही, काटा कळत नाही, मसाले कळत नाहीत कोणते द्यायचे. तर हे मसाला दे म्हणलं का दुसरा देतो, आणि तरी म्हणतो मला पगार वाढ. आता 10,000 रुपये महिना देऊन, म्हणून म्हणलं मग भाऊ तुला पटत असेल तर राह, नसेल पटत तर नको राहू. तर चला ठीक आहे मैत्रिणी, त्यांना बसने धुवून टाकले मी, परवा टाकले होते, थोडेसे ओले राहिले, आता वाळू घालते. तर या असे कामं खाली आल्यापासून इतके कामं, एक ना एक वस्तू धुवून चोन सगळे कपडे वगैरे ठेवून देते मैत्री. काय त्या पोरी बघू लागल्या माझ्याकडे, मी दिसत नाही, तुम्ही दिसत नाहीये, कुठं चालल्या
शिवाय कुठं चालल्या शाळेत चालल्या का बाय करा आपल्या युट्यूब फॅमिलीला काय करू भाजीचा प्रश्न पडला काय करावं कोथिंबीर धुवून ठेवलेली होती मिठाच्या पाण्यामध्ये मी सगळं धुवून घेत राहते मीठ टाकायचं थोडंसं 5 मिनटं राहू द्यायचं कारण त्याच्या पावडरी वगैरे मारल्या जातात ना तर मग मीठ टाकून धुवून घेतलेलं थोडं आपल्या शरीराला हानिकारक नाही असं आहे भाजीपाला वगैरे तर हानिकारकच आहे सगळं कारण काही पावडरी वगैरे मारून केलेलं तर पण मग थोडं फरक पडतं तर मागं नाही का आपण ऐकलं होतं बघा टी व्हीला टरबूज खाल्ल्यानं 2-3 माणसं मेले तर मग आपण आपलीच काळजी घेतली पाहिजे दुसरं कोणी घेणार नाही आपली काळजी तर चला ठीक आहे आता ना घेते पटकन भाजी करून दीपक येईल आता दुकानात गेलेलं आहे त्याला थोडेसे अजून काही कामं सांगायचे बँकेतले असे कामं राहते तर अजून चालू आहे आवरायचे थोडं आता इकडं पण आवरायचे आता सगळे विचारते तुम्हाला दुकानात गेलं का लावलं का सामान खाली एकदमच होत नाही एवढं लावणं थोडं चालू आहे तर चला ठीक आहे आता पटकन भाजीपोळी करून घेते भाजीपोळीचा काही ब्लॉग घेणार नाही चला मैत्रिणी आता स्वयंपाक करू लागले इथं बघा मस्त शेवग्याच्या शेंगा आणि बटाटे एक टाकून काळ्या मसाल्याची भाजी केली मग तेवढ्या दीपकचा फोन आला म्हणे बाबाला जेवायला सोड म्हणे दुकानात जाय आता तो काय करतो कोणाची मदत करायला ना 1 नंबर पुढं राहतो मैत्रिणीनं एक जणाला गाडी घ्यायची होती त्याच्याबरोबर तो नाशिकला गेला आणि न सांगता निघून जाता गेल्यावर सांगतो की असं मला हातातले कामं सोडून सगळे दुकानात जावं लागतं मग मला असं राहतं दुकान घर दुकान तर चला ठीक आहे मैत्रिणी आता मी चालले दुकानाकडे त्यांना जेवायला सोडते 1:30 वाजता दुकानात आले होते मैत्रिणींना आता वाजले 3:30 आता मी घरी चालले जेवण वगैरे राहिलं दुकानात आले बी मॅनेजमेंट करावं लागते त्यांना बँकेत पाठवलं काही बँकेतली कामं होते मग ते करून आले चला आता मी घरी आले आता थोडंसं जेवते भूक मोड झाली आता काही जेवण जाणार नाही आणि थोडंसं पडते मैत्रिणी तर हे असे कामं राहतात बघा माझे मैत्रिणी चला बघा असं बसावं लागतं व्हिडिओ एडिट करायला आणि शांतपणे व्हिडिओ एडिट करावं लागतं तर का आता एवढ्यात माझे व्हिडिओ बरोबर येणार ना तर ह्याच्याचमुळं टाईम भेटत नाही व्हिडिओ एडिट करायला रात्री खूप उशीर होऊन जातो व्हिडिओ एडिट करायला बसलं का 2 तास 3 तास 1 तास असा निघून जातो सकाळी व्हिडिओ एडिट करायला घेतला का 9 वाजता तर पार 10-11 वाजून जाते त्याच्यामुळे माझी ना टाईमवर व्हिडिओ येत नाहीत 10ला म्हटलं टाकीन 10ला टाईम ॲडजस्ट होईना 9ला होईना 11ला होईना रोज ब्लॉग येणार कारण टाईम भेटत नाही मला दुकानात जावं लागतं दुकानातून आल्या मग 8-9ला असं यावं लागतं स्वयंपाक करावं लागतं तर चला ठीक आहे मैत्रिणींनो आज तर इतकी धावपळ झाली 2दा दुकानात गेली रात्री 7:30ला तुमचा स्वयंपाकाचा टाईम असेल आणि मी 7:30ला दुकानात गेली कारण दुकानात का गेले दुकानात दुधाची ऑर्डर येत राहते आपल्या दुकानात आपण दूध पिशा वगैरे दही वगैरे ठेवतो ना तर मग त्या दूधवाल्याचा फोन येत राहतं तर मग मलाच ऑर्डर द्यावं लागते त्याची मला आयडिया आलेली सगळी उद्या दिवसभर किती दूध पिशा लागणार उद्या दही किती लागणार गिऱ्हाईक वापस नाही की गेले पाहिजे त्याची सगळी काळजी घ्यावं लागते मैत्रिणींनो तर बिझनेसमध्ये मी तुम्हाला सांगते 101% मला आयडिया आहे बिझनेसची तर चला ठीक आहे मग 7:30ला दुकानात गेले का गेले मी 4ला दुकानातून आले होते 2-3 घास खाल्ले सकाळपासून आज उभीच होते मग तिथून आले जराशी पडले तर डोळा लागून गेला तर मग दीपक आला 6:30ला मग उठले मी तर त्याच्यानंतर चहा वगैरे करून प्याला आणि दीपकनं बाहेर गेलेला होता एक जणासंग सकाळी गेलेला होता 1-2 घंट्यासाठी येतो म्हणून जातो म्हणून आणि आलाच नाही परत दिवसभर तिकडंच तर मग त्याच्यानंतरनं मी 7:30ला दुकानात गेली 7:30च्या नंतर आले स्वयंपाक केला आणि आता इथं बसले व्हिडिओ एडिट करायला बघते आता चेक करून घेते आणि सकाळी तुम्हाला काय सांगू खूप काम करावं लागतं यूट्यूबवर इतकं की माणूस थकून जातं यूट्यूबवर काम करून काही तर चॅनलला सोडून देते पण मी एक जिद्दी मी हार नाही मानत कोण्या गोष्टीची म्हणून मी यूट्यूबवर काम करायला लागले तर चला ठीक आहे मैत्रिणींना व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये आणि शुभरात्री सगळ्यांना